Hello all, welcome to my channel. So today we are going to start our new chapter, operation on fractions, practice set 9. So what is the first question? Convert into improper fraction. So our first question is 7 2 upon 5. I think we have done it in the standard 5. So we will just revise it. हे रिवाइज करू आपण फक्त. तर हे काय येणार आहे? हे 7 प्लस 2 अपॉन 5 असणार आहे. तर इथे 7 आहे, तर 7च्या खाली डिनॉमिनेटर दिलाय का? नाही दिला. जेव्हा कुठल्याही नंबरच्या खाली डिनॉमिनेटर असतो तेव्हा तो काय असतो? 1 असतो. सो इथे डिनॉमिनेटर सेम नाही आहे म्हणजे आपल्याला ह्याची ॲडिशन करता येणार नाही. तर याच्या ॲडिशन करता यायला करता आपल्याला 7चा डिनॉमिनेटर 5 करून घ्यायला लागेल. त्याच्याकरता आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला 5नी मल्टिप्लाय करायला लागेल. सो 7 × 5 अपॉन 1 × 5 प्लस 2 अपॉन 5 तसंच राहणार आहे कारण याचा डिनॉमिनेटर ऑलरेडी 5 आहे. हा आपल्याला चेंज करायचा नाही आहे. सो इट इज 35 upon 5 plus 2 upon 5. So it is 35 plus 2 upon 5 is equal to 37 upon 5. हा आपला आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे हे आपण काय केलं आहे? हा मिक्स नंबर आहे, आपण तो इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेतला आहे. तर सेकंड आपला आहे 5 1 upon 6. तर इथे परत 5 प्लस 1 upon 6 इज इक्वल टू 5 × 6 अपॉन 1 × 6 प्लस 1 upon 6 असंच राहणार. डिनॉमिनेटर आपल्याला इथे 6 आणायचं आहे, त्यामुळे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण 6नी मल्टिप्लाय केलं आहे. सो इट इज 30 upon 6 प्लस 1 upon 6. सो इज इक्वल टू 30 प्लस 1 upon 6 इज इक्वल टू 31 upon 6. सो थर्ड वन इज 4 3 upon 4 इज इक्वल टू 4 प्लस 3 upon 4. सो 4 × 4 अपॉन 1 × 4. सेम प्रोसेस आहे तसंच फॉलो करायचं आहे. 16 upon 4 प्लस 3 upon 4 इज इक्वल टू 16 प्लस 3 upon 4 इज इक्वल टू 19 upon 4. कळलेलं आहे सगळ्यांना? हे फक्त प्लस करून ह्याचा डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचं आहे आणि मग ॲडिशन करायचे म्हणजे आपला मिक्स इम्प्रॉपर फ्रॅक्शन तयार होतं. फोर्थ वन इज 2 5 upon 9 is equal to 2 plus 5 upon 9. So 2 × 9 upon 1 × 9 is equal plus 5 upon 9 असंच राहणार आहे. सो 18 upon 9 plus 5 upon 9 is equal to 18 plus 5 upon 9 is equal to 23 upon 9. So last one 1 5 upon 7 is equal to 1 plus 5 upon 7. सो अगेन इथे आपल्याला 7 डिनॉमिनेटर सगळीकडे सेम करून घ्यायचं आहे. सो 1 upon 7 × 1 × 7 प्लस 5 upon 7. सो इट इज 7 upon 7 प्लस 5 upon 7 इज इक्वल टू 7 प्लस 5 upon 7 इज इक्वल टू 12 upon 7. ओके, कळलेलं आहे सगळ्यांना? हे सोपं, ह्याची थोडीशी प्रॅक्टिस करा एक्स्ट्रा एक्झाम्पल्स घेऊन म्हणजे तुम्हाला हे चांगलं जास्त जमेल. ओके, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कन्वर्ट इंटू मिक्स नंबर. म्हणजे हे जे मिक्स नंबर आत्ता आपण काय केलं इम्प्रॉपर फ्रॅक्शन, तसं टाईप इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलेलं आपल्याला हे अशा नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो ह्याच्याकरता काय करायला लागेल? आधी 30 डिवायडेड बाय 7. तर ह्याच्यामध्ये हे आन्सर लिहिताना मी आधी सांगते काय करायचं. हे आपलं हे काय आहे? डिव्हिडंड आहे, हे तुम्हाला माहिती असेल. डिव्हिडंड इथे जे आन्सर येणार आहे हे काय असणार आहे? कोशंट. हे आहे 7 आहे डिवायझर. ओके, तर आपण आता हे आधी करून घेऊयात. 7 4 जा 28. सो 30 - 28 इज 2. आणि हे जे 2 आलं आहे हे आलं आहे रिमाइंडर. ओके, तर आपण आन्सर आता कुठल्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे? आन्सर आपण लिहायचं आहे कोशंट वरती येणार आहे रिमाइंडर न्यूमरेटरला आणि खाली येणार आहे डिवायझर. या फॉर्ममध्ये आपल्याला आन्सर लिहायचं आहे. सो आपला आन्सर काय येणार आहे? कोशंट काय आलेलं आहे आपलं? 4, रिमाइंडर आलेलं आहे 2 आणि डिवायझर आलेलं आहे 7. ओके, सो हे एक सोप्पं तुम्हाला अजून मी एक ट्रिक सांगते. हे बरोबर आले का कसं ओळखायचं? 7 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 7 4 जा 28. 28 प्लस 2 30. सो 30 upon 7 हे आपलं बरोबर आहे.
कळलं. या फॉर्ममध्ये आन्सर लिहायचं. 7 4 जा 28, 28 + 2 = 30, 30/7. डिनॉमिनेटर तुमचा कायम आहे, जो इथे या नंबरला दिलेला आहे तोच डिनॉमिनेटर तुमचा कायम येणार आहे, हे लक्षात ठेवा. सेकंड सॉल्व करू आपण. 7/4. सो इज इक्वल टू 7 इज डिवायडेड बाय 4. सो 4 1 जा 4च येणार आहे, कारण 4 2 जा 8 आहे, तो ते घेता येणार नाही आपल्याला. सो रिमाइंडर आली आहे 3. तर ह्याचा आन्सर आपला कसा येणार आहे? कोशंट, रिमाइंडर अँड डिवायझर. अंडरस्टँड. 4 1 जा 4, 4 + 3 7, 7/4. ओके. थर्ड वन 15/12. सो 15 इज डिवायडेड बाय 12. ओके. सो 12 अगेन, 12 1 जा 12. सो इट इज रिमाइंडर इज 3. सो आपला आन्सर काय येणार आहे? कोशंट, रिमाइंडर अँड डिवायझर. हे नेहमी लक्षात ठेवा. ओके. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे फोर्थ वन. 11/8. सो 11/8ला इथे परत 11 डिवायडेड बाय 8. सो 8 1 जा 8, रिमाइंडर इज 3. सो आपलं आन्सर काय येणार आहे? कोशंट, रिमाइंडर अँड डिवायझर. फिफ्थ वन 21/4. सो 21 इज डिवायडेड बाय 4. तर इथे काय येणार आहे? 4 5 जा 20. सो इट इज रिमाइंडर इज 1. मग आपला आन्सर काय येणार आहे? कोशंट, रिमाइंडर, डिवायझर. हे परत तुम्ही क्रॉस चेक करा. असं 4 5 जा 20, 20 + 1 21/4. सिक्स्थ वन 20/7. सो 20 डिवायडेड बाय 7. सो 7 2 जा 14. रिमाइंडर काय येणार आहे? 6. सो आन्सर काय येणार आहे आपला? कोशंट, रिमाइंडर अँड डिवायझर. ठीक आहे. पुढचा आपला वर्ड प्रॉब्लेम आपण सॉल्व करूयात. ओके. आपला नेक्स्ट वर्ड प्रॉब्लेम काय आहे? इफ 9 kg राईस इज शेअर्ड अमंगेस्ट 5 पीपल, हाऊ मेनी किलोग्रॅम्स ऑफ राईस डज ईच पर्सन गेट? आणि हे आपल्याला कशामध्ये लिहायचं आहे आन्सर? फ्रॅक्शन्समध्ये. सो पहिले आपण काय लिहून घेणार आहे? क्वांटिटी ऑफ राईस किती आहे? 9 kg. नंबर ऑफ पीपल 5. तर आता राईस रिसिव्ड बाय ईच पर्सन इज इक्वल टू काय येणार आहे? क्वांटिटी ऑफ राईस डिवायडेड बाय नंबर ऑफ पीपल. सो इज इक्वल टू 9/5. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. क्वांटिटी ऑफ राईस किती आहे? 9 kg अँड नंबर ऑफ पीपल 5. सो क्वांटिटी ऑफ राईस डिवायडेड बाय नंबर ऑफ पीपल इज 9/5. आणि ह्या फ्रॅक्शनमध्ये आन्सर हवं आहे. सो एवढंच आन्सर येणार आहे. ओके. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. टू मेक 5 शर्ट्स ऑफ द सेम साइज 11 meters ऑफ क्लोथ इज नीडेड. हाऊ मच क्लोथ इज नीडेड फॉर द 1 शर्ट? आता इथे परत काय लिहायचं आहे आपल्याला? टोटल नंबर ऑफ इथे मीटर येणार आहे. टोटल मीटर ऑफ क्लोथ किती आहे? 11 meters. त्याच्यानंतर शर्ट्स टू बी मेड. शर्ट्स आपल्याला किती बनवायचे? शर्ट्स टू बी मेड किती आहेत? 5. सो आपलं आन्सर काय येणार? आन्सरमध्ये काय येणार आहे? हाऊ मच क्लोथ इज नीडेड फॉर 1 शर्ट. सो क्लोथ नीडेड फॉर 1 शर्ट इज इक्वल टू टोटल मीटर ऑफ क्लोथ. कशाने डिवाइड होणार आहे ते? शर्ट्स टू बी मेड. शर्ट्स टू बी मेड म्हणजे इज इक्वल टू 11/5. हे आपलं फायनल आन्सर आहे.
हे 11/5. क्लोथ निडेड फॉर 1 शर्ट किती येणार आहे, म्हणजे जेवढं पूर्ण क्लोथ आहे त्याला डिवायडेड बाय कशाने येणार आहे की किती शर्ट बनवायचे तो नंबर. सो 11/5 इज द लास्ट नंबर. हे फ्रॅक्शनमध्ये आन्सर हवं आहे. सो हे एवढंच आन्सर येणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, कळला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.